मालवण पालिकेच्या सभेत कचरा व्यवस्थापनावरून विरोधक आक्रमक. आम्हाला लोकांनी कशासाठी निवडून दिलं आहे सांगा. सगळ्यांनी सांगा की ठेकेदार योग्य काम करतो आहे म्हणून. या सगळ्यांना सगळ्यांनी सांगा. आज रामेश्वरला समोर सांगतो आहे हा ठेकेदार करत नाही का? तुम्ही पण निवडून यायच्या आधी रामेश्वर मंदिरमध्ये गेलेला होता की स्वच्छ सुंदर मालवण भ्रष्टाचार मुक्त मालवण करणार. त्या तुम्ही सांगताय का? आणि इथे सदस्य आहेत ज्यांची घरं आहे सांगा मॅडम बोला. स्वतः बांधलं जातं समाजापुढे की हे पॉसिबल नाही. मग बिल भरून त्या बेसिसवर देत आहे. लोकांना माहिती नाही कसा कचरा गोळा करायचा. लोकांनी जाऊन सही घेतात नुसती. किती कंप्लेंट आणून 4 जणांना फोन केला, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. ते सांगतात 5 दिवसाचा डोर टू डोर येऊन उचलायला 300 रुपये घेतात. 300 रुपये घेतात. 2 जणांची कंप्लेंट तो काय करत ठेकेदार मॅडम सांगताय आमच्याकडे फवारणी कर्मचारी नाही. मग कशाला रस्ते भरणार कर्मचारी कोण लागतो? तो जावई आहे. ठेकेदारावर कारवाईची मागणी. मालवण नगरपालिकेची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवारी नगराध्यक्ष सौ ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील विविध नागरी प्रश्नांवर या सभेत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खंडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम संबंधित ठेकेदारामार्फत करण्यात येत असून ठेकेदाराकडून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे काम होत नसल्याचा मुद्दा विरोधकांनी सभेत उपस्थित केला. काम समाधानकारक होत नसतानाही ठेकेदाराला पूर्ण मोबदला दिला जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रशासनाला जाब विचारला. काम अपूर्ण असताना पूर्ण मोबदला कशासाठी असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कचरा व्यवस्थापनाच्या कामात अपेक्षित सुधारणा होत नसल्याने शहरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे ठेकेदाराला मात्र पूर्ण रक्कम अदा केली जात असल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या प्रकरणात नगरपालिका प्रशासनाकडून ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभेत प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले. कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून प्रत्यक्षात किती काम झाले आणि त्यानुसार किती मोबदला देण्यात आला याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरजकर, महेंद्र माडगूळ आणि तपस्वी मयेकर यांनी कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. संबंधित ठेकेदारासह स्वच्छता निरीक्षकाच्या कामाचीही चौकशी करून दोष आढळल्यास कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. सभेदरम्यान शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या कामाबाबत ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवरही मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर शहर देण्याची जबाबदारी पालिकेची असताना कचरा संकलन, वाहतूक आणि व्यवस्थापनाच्या कामात त्रुटी राहू नये अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली. दरम्यान सभेत कचरा व्यवस्थापनासह शहरातील विविध विकास कामे, नागरी सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तसेच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे काही वेळ सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यांनी 50 होते 43 सांगतायत ना. त्यांनी दिवस सांगावा त्या दिवशी 9,000 प्रॉपर्टीचा कचरा उचलायचा. या सभेला उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला व बाल कल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर यांच्यासह महेश कांदळगावकर, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर तसेच नगरसेवक सुदेश आचरेकर, महेंद्र माडगूळ, तपस्वी मयेकर, मंदार ओरजकर, मंदार केणी, ललित चव्हाण, रवी किरण तोरजकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव आणि नगरपालिका अधिकारी उपस्थित होते. कचरा व्यवस्थापनाच्या कामात सुधारणा करून नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच पालिकेच्या निधीचा योग्य वापर व्हावा, ठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता तपासूनच मोबदला देण्यात यावा अशी अपेक्षा या सभेतून व्यक्त झाली. नंबर 1 निर्धार न्यूज, मालवण.